कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे 23 साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. जानेवारी अखेर या कारखान्यांनी 1,60,00,000 टन ऊसाचं गाळप केलं. या हंगामात कारखानदारांचं नियंत्रण नसल्यामुळं ऊस तोडणीसाठी मुकादम आणि ऊस तोडणी मजुरांनी प्रति टन 300 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांची 477 कोटी रुपयांची लूट केली आहे, असा आरोप. या हंगामात कारखानदारांचं नियंत्रण नसल्यामुळं ऊस तोडणीसाठी मुकादम आणि ऊस तोडणी मजुरांनी प्रति टन 300 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांची 477 कोटी रुपयांची लूट केली आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य किसान सेलचे राज्याध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी केलाय. ऊस शेतात पडून राहील या भीतीनं शेतकरी कारखान्यांकडे तक्रार करत नाहीत, पण शेतकऱ्यांच्या या लुटीला कारखानदार आणि त्यांची व्यवस्था जबाबदार असून कारखान्यांनी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा परुळेकर यांनी दिलाय. जिल्ह्यात सहकारी आणि खाजगी मिळून 23 साखर कारखाने आहेत. ते नोव्हेंबरपासून चालू झालेले आहेत. या साखर कारखान्यातून सुमारे 1,60,00,000 टन ऊसाचं गाळप झालेलं आहे आणि यातनं या शेतमजुरांनी टनाला 300 रुपये प्रमाणे जवळजवळ 477 कोटीची लूट केलेली आहे. आमची मागणी अशी आहे की ज्यांनी ही लूट केली किंवा ऊस जाळून नेले त्या सगळ्या मुकादम ऊस तोडणी मजूर यांची चौकशी करावी. ही सगळे पैसे साखर कारखानदारांनी भरून द्यावेत, त्यांचं नियंत्रण नसल्यामुळं. आणि दुसरं असं की ही लूट थांबवायची असेल, या ऊस तोडणी मजुरांच्यावर जर वचक यायचं असेल तर लहान हार्वेस्टिंग मशीन डेव्हलप केली पाहिजे. आत्तासुद्धा या जिल्ह्यामधल्या एका सुपुत्रानं लहान हार्वेस्टिंग मशीन चैतन्य सरनोबत म्हणून पंचतारांकित MIDC आहे, त्यांनी लहान हार्वेस्टिंग मशीन डेव्हलप केलेलं आहे. त्यात काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करून लहान हार्वेस्टिंग मशीन कशी जास्तीत जास्त या याच्यात वापरात येतील हे बघितलं पाहिजे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत. शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी छोटी हार्वेस्टिंग मशीन उपलब्ध करावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 17 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक साखर सहसंचालकांना याबाबत निवेदन देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.